नमस्कार, मी ऍडव्होकेट शंकरराव वानखेडे आज आलेलो आहे घाटशेंद्रा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. पुढे बेटा जवळ ये, ये जवळ आणखी. तर या ठिकाणी आलं असता बरेचसे इथं ज्येष्ठ नागरिक इथं बसलेले आहे आणि यांच्यामध्ये चर्चा करत असताना मला काही प्रश्न इथं आलेले आहे आणि ते प्रश्न कशा पद्धतीने ते सांगता आणि त्याचं कसं आपल्याला पाठपुरावा करता येईल या दृष्टिकोनातून मी थोडी चर्चा करणार आहोत. तर तुमचं नाव सांगा. बाबासाहेब पाचीराव देशमुख. आज आमच्या सोबत आहे बाबासाहेब दादा देशमुख यांच्यासोबत आज चर्चा होणार आहे. आम्ही दोघं जण, मी ऍडव्होकेट शंकरराव वानखेडे आणि आपण या चर्चेमध्ये सामील होणार आहोत. आज बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहे, माझे सरपंच सुद्धा देशमुख इथे बसलेले आहे आणि आज इथं चर्चा करण्याचं माध्यम आहे की सांगा तुमची अडचण काय आहे. माझी अडचण हे आहे की माझी शेती नाल्याच्या दोन्ही मध्ये बरं, तर एका बाजून जो नाला आमचा रहदारी होता त्या नाल्यामध्ये या लोकांनी केची बंधारा टाकला. बरोबर आहे. हा, माझा रस्ता बंद झाला. ते म्हणतात ज्यावेळेस तो टाकायचा होता त्यावेळेस मी त्याला बंद करायला गेलो. बरोबर आहे. तर सरदारांनी सांगितलं की आमच्या इथून वापरत जा म्हणे. बरोबर आहे. आता मी पायी जायला जर म्हणलं तर आता 5 किंवा 50 किलोचं वजन घेऊन जाऊ शकत नाही. बरोबर आहे. हो, तर मग ते मटेरियल म्हणा, बिजवाई म्हणा, काही आमचे ढोरं हे ते कोणत्या कुणीकडून यायचे, काय करायचं. बरोबर आहे. हा माझा प्रश्न आहे. बरोबर आहे. मला रस्ता देत नाही कोणी. बरोबर आहे. अगदी माझे शेजारी जाऊ देत नाही. बरोबर आहे. आता या काकाचं म्हणणं आहे की ज्या टायमाला शासनाची योजना आली आणि त्यांच्या शेताच्या रस्त्यामध्ये शेतीचं बांधकाम करण्यात आलं नाल्यावर आणि त्यामुळं यांचा जो रस्ता होता जो नकाशावर होता आणि त्यातून ते जात येत होते. परंतु आता ते जेव्हा किती तर ते जेव्हा येथून जात येत होते तर तेव्हा त्यांना अडचण नव्हती. परंतु जेव्हा तो सरकारी केटीवेट झाला आणि त्याच्यानंतर यांना जाण्या येण्यास अडचण यायला लागली. आता तुम्हाला सांगतो या परिसराचे जे मुख्य असतात रिन्यू मध्ये शेतीमध्ये ते असता तहसीलदार साहेब. आपल्याला रितसर तहसीलदार साहेबाला अर्ज करावा लागणार आहे की अशी अशी माझी परिस्थिती आहे, माझा असा या गट नंबर मध्ये असं इतके माझं शेत आहे आणि त्या शेतामध्ये मला जाण्यासाठी रस्ता मला नकाशावर होता आणि माझे पूर्वज म्हणजे वंश परंपरेने आम्ही त्या रस्त्याने येत जात होतो. परंतु किती वर्षापूर्वी झालं ते? आता 2 वर्ष 1.5 ते 2 वर्षापूर्वी हा कितीवेळ झालेला आहे. त्यानंतर इथं रस्ता बंद झाला. त्यांनी म्हटलं की मला जेव्हा तिकीटवर बांधायचं होतं तेव्हा बांधताना बऱ्याच लोकांनी तोंडी सांगितलं ते आमच्या तुझा जा. परंतु त्यांचं म्हणणं आहे की मला पायी जाणं थोडी आहे. माझ्या शेतामध्ये जेव्हा मला आता 3 सीझन असतात, गाडी बैल घेऊन जावं लागतं, बिजवाई घेऊन जावं लागते, वाहन घेऊन जावं लागते, सामान घेऊन यावं लागतं, माल घेऊन यावं लागतो, पुन्हा तिथं घेऊन जावं लागतं. तर मग मला मोठा रस्ता पाहिजे, तेवढ्या रस्त्यात मला कोणी जाऊ देत नाहीये. मग यासाठी तहसीलदार साहेबाला आमची विनंती आहे की असे जे प्रश्न झालेले आहे जे पूर्वी येणार रस्ते होते पण ते रस्ते शासकीय योजनामधून ते अडवले गेले आणि त्यामध्ये दुसऱ्या शासकीय योजना उभ्या राहिल्या. मग अशा लोकप्रतिनिधीमध्ये यांना काय करणार आहे? तहसीलदार साहेबाला माझी विनंती कन्नड येथील तहसीलदार साहेबाला की या बाबाचा जो आहे प्रश्न आहे यांच्या शेतीचा जो सर्वे केला गेला पाहिजे, त्यांच्या जाण्याचा रस्ता सर्वे केला गेला पाहिजे आणि त्यातून त्यांना तिथं जाण्यासाठी जो रस्ता आहे तो त्यांच्या शेतात जाण्याचा जो हक्क अधिकार आहे तो त्यांना मिळवून दिला गेला पाहिजे. म्हणून बाबाला माझी विनंती की तुम्ही तहसीलदार साहेब अधिकारी कार्यालयामध्ये जा, तिथं अर्ज करा आणि मला असा माझा रस्ता होता अशा ठिकाणी अशा वर्षी या टायमाला इथं केटीवर झाला आणि त्यामुळे मला रस्ता जायला नाही, तो रस्ता करून देण्यात यावा. तर तहसीलदार साहेब त्यांचा स्वतःचा जो तहसीलदारचा अधिकार वापरून त्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने सुटेबल रस्ता असेल तो सुटेबल रस्ता तयार करून देतील आणि तिथून तुम्हाला कायमस्वरूपी जाता येईल आणि त्याचं डॉक्युमेंट सरकारी डॉक्युमेंट बनेल. सरकारी डॉक्युमेंट बनेल. ते सरकारी डॉक्युमेंट आधीच देतील. त्या आधीच्या माध्यमातून तुम्ही शासकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून तो रस्ता तयार करून घ्यायचा आणि तसंच त्या रस्त्यानं तिथं जायचं. म्हणजे तुमचा जो शासकीय रस्ता होता शासनानंच तुम्हाला दिला जाईल आणि तो शासन तहसीलदार साहेब त्यांचं पॉवर वापरून त्यांची जी टीम असते ती टीम येऊन तुम्हाला ते करून देतील, रस्ता तुम्हाला चाला करून देतील. तो शासकीय रस्ता नव्हता, तो नाला पडला. बरोबर आहे. बरं का, तो त्या नाला पडल्यानंतर आधी त्याच वापरायचं. मग बाकीचे आमचे जे रस्ते होते ठीक आहे का. तर जर कधी अशी काही परिस्थिती असेल आणि तुमची जर कधी शेती सातबाऱ्यावर असेल तुमच्या नावावर जी असेल तर तुम्हाला रीतशीर तहसीलदार साहेबाला अर्ज करून मला माझ्या शेतात जाण्यासाठी रस्ता करून देण्यात यावा असा अर्ज करावा. ते तहसीलदार साहेब तुम्हाला तसा रस्ता तयार करून देतील. बरोबर आहे. खूप खूप धन्यवाद. असे काही प्रश्न असेल ते माझ्यापर्यंत म्हणा. मी ऍडव्होकेट शंकरराव वानखेडे. माझा नंबर आहे
9923344775 या नंबरवर मला संपर्क करा आणि तुमचे जे बी कायदेशीर जे बी काही अडचणी असेल त्या अडचणी तुम्ही सोडवण्यासाठी माझ्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.